नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, जे की बाहेरचे आहेत, म्हणजे ते मूळचे काँग्रेसवाले नाहीत, बाहेरून आलेले आहेत. भाजपमध्ये होते, ABPPचे सगळे कार्यकर्ते होते आणि त्यांना असं वाटलं की भाजपला काही फार भवितव्य राजकीयदृष्ट्या तेलंगणात नाही आहे. आपल्याला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आपल्याला म्हणजे काँग्रेसमध्येच जावं लागेल, कारण की BRSची भांडण होतं. म्हणजे हेमंत बिस्व शर्मा जसं काहीतरी घटना घडली, त्यांचा अपमान झाला, राहुल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालणं जास्त महत्त्वाचं समजले म्हणून बाहेर पडले, त्यांनी काय करायचं ते पुढे केलं. तसं प्रत्यक्षात रेवंत रेड्डीच्या बाबतीत काही घडलं नव्हतं. त्याच्यामुळे हे आहेत बाहेरचे. आता बाहेरचे असल्यामुळे आपल्याकडे म्हणतात तसं बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो किंवा नया नया मुल्ला ज्यादा प्याज खाता है असं म्हणतात तसं. आता हे तर बाहेरून आलेले, तर ह्यांना आपली आधीच्या काळात इंदिरा निष्ठा होती, नंतरच्या काळात सोनिया निष्ठा सिद्ध करायची आहे. हे मी आरोप करतोय असं समजू नका. मला नेहमी काँग्रेसवर टीका करायची असते म्हणून मी काही मनानं काढले असं समजू नका. मी तुम्हाला रेवंत रेड्डी, तेलंगणाचे द ग्रेट मुख्यमंत्री, यांचा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवतो. तुम्ही तो ऐका, मग आपण बोलू. फायनली ए लेटर, this is for me lifetime achievement. This is for me Oscar award. This is for me Nobel Prize. श्रीमती सोनिया गांधी जी मुझे अप्रिशिएट करते हुए एक खत लिखा है. तुम्ही बघितलं, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याला सोनिया गांधींनी एक पत्र दिलं, त्यांचं काम कसं आहे, काय काय चालू आहे त्याच्या बाबतीमध्ये. आणि काँग्रेसच्या एका छोट्या कार्यक्रमामध्ये, मला वाटतं बहुतेक दिल्लीचा कार्यक्रम आहे हा, आणि संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे जे खासदार आहेत, काँग्रेसचे प्रतिनिधी आणि बाकी काँग्रेसचे पदाधिकारी यांचे एक बैठक किंवा छोटासा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होता दिल्लीमध्ये. त्याच्यामध्ये ह्यांनी काय सांगावं, सोनिया गांधींनी त्यांच्या कामाचं जे कौतुक केल्याचं पत्र दिलं, हे पत्र म्हणजे माझ्यासाठी ऑस्कर आहे, माझ्यासाठी नोबेल आहे, इतके त्यांनी आकलेचे तारे त्याच्यामध्ये तोडलेले आहेत. बरं, तुम्ही तुमच्या नेत्याची काय वाटेल तेवढं लोटांगण घाला. जसं एक काळी देवकांत बरुआ म्हणले होते, इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा. ते महान वाक्य त्यांचं, काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा ते. नंतर काय झालं, आणीबाणी आली आणि त्याच्यामध्ये कोण कसं काय उडून गेलं काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे रेवंत रेड्डींना काय बोलायचं त्यांनी ते बोलावं, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मोदींच्या जातीच्या बद्दल जेव्हा हे बोलायला लागलेत, OBC तुम्ही तेव्हा जात जनगणना तुम्हाला तेलंगणामध्ये तुम्ही केल्याच्या नंतर 54% काहीतरी OBC कसे आढळले, आणि त्याच्यावरून जो मुद्दा उपस्थित होतोय की आपण, नंतर राहुल गांधी पण बोललेले, SC ST कडे आपण लक्ष दिलं पण आपण OBCकडे कसं लक्ष दिलं नाही. राहुल गांधी सांगता येतं हे पण वाक्य मी मनानं बोलतोय असं नाही. जेव्हा की केंद्र सरकारने जात जनगणना म्हणजे जनगणनेच्या बरोबर जातीचाही त्याच्यामध्ये रकाना असेल का हे सगळं जाहीर केले, ती सगळी प्रक्रिया पुढच्या वर्षीपासून सुरू, म्हणजे 2026 मध्ये पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ह्यांच्याच मनानं आधीच एक सर्वे करून टाकला राज्यामध्ये, आणि तेव्हा त्यांना कळलं की 54% OBC आहेत. आता 54% OBCना न्याय कसा द्यायचा म्हणून यांनी 42% OBCना आरक्षण देण्याचं तिथं मंजूर करून घेतलं ठराव. आता अडचण अशी आहे की कुठलंच राज्य हे त्याच्या मनानं आरक्षणाचे असं एका 50%च्या पुढं मर्यादा वाढवू शकत नाही. नंबर एक. नंबर दुसरी गोष्ट म्हणजे जे तिथं घडलं होतं यापूर्वी सुद्धा, की मुस्लिमांना आरक्षण देण्यात आलेलं होतं 4%, आणि धर्माच्या आधारावरती आरक्षणाची सोय भारतीय घटनेमध्ये नाही. म्हणजे रेवंत रेड्डी एक तर त्यांच्या नेत्याचं जे काही लांगुल चालन करायला लागलेत, लोटांगण घालायला लागलेत, त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या प्रत्यक्ष राज्यामध्ये जे काही तुम्ही सर्वे केलेला आहे त्याच्या अनुषंगानं तुम्ही कितीही त्यांना राखीव जागा देतो म्हणाले OBCना, तरी प्रत्यक्ष सध्याच्या घटनेमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने त्याला मर्यादा घालून दिलेली 50%ची, ती ओलांडणं शक्य नाही. म्हणजे आता ह्यांची मानसिकता बघा. किंवा त्याहीपेक्षा खरं तर आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहोत की जेव्हा UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंग जे सोनियाच्या हातचं बाहुलं मानल्या गेलेले, असं सरकार जेव्हा सत्तेवरती होतं, त्या काळामध्ये मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक गुजरात मॉडेल म्हणून विकास कसा करता येऊ शकेल किंवा प्रत्यक्ष विरोधकांचं राज्य कसं असू शकेल याचं एक मॉडेल सिद्ध केलेलं आहे 12 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या.
मग जर हे मोदींनी समोर तुमच्या उदाहरण ठेवलेलं होतं 2002 पासून 2014 पर्यंत गुजरातचं, मग त्याच्या नेमकं उलट गेले 11 वर्ष तेवढाच कालावधी आता उलटलेला आहे. मग ह्या 11-12 वर्षामध्ये विरोधकांच्या एका तरी राज्यानं असं काही मॉडेल समोर का नाही ठेवलं? आज हे नुसतं जी बडबड करायला लागले तेलंगणामध्ये, तुम्हाला ह्यांना जे वाटलं होतं रेवंत रेड्डींना भाजपमध्ये काही खरं नाही, बरोबर आहे, तेव्हा बरोबर होतं ते. प्रत्यक्षामध्ये ते काँग्रेसमध्ये गेले, मुख्यमंत्री झाले ना. आता जे आव्हान उभं राहिलेलं आहे त्यांच्या बाजूचाच आंध्र प्रदेश म्हणजे जो मूळचा सगळ्याचा ते राज्य होतं, त्या ठिकाणी चंद्रबाबू नायडू अशाच पद्धतीनं राजकीयदृष्ट्या पूर्णपणे संपले होते आकड्यातून. प्रत्यक्ष मत त्यांना मिळालेले होते, जागा काही नव्हत्या त्यांच्या. त्यांनी त्यांची चूक सुधारून घेतली आणि त्यांनी मोदींच्या बरोबर हातमिळवणी केली भाजप बरोबर, आणि त्याचा वापर करून त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवरती मात करून त्यांना निवडणुकीतून हरवलं आणि आता ते प्रत्यक्ष सत्तेवरती आहेत. आता ही जी भीती आहे रेवंत रेड्डी यांना, कारण की आपण तर सत्तेवरती आलो ज्या भारत राष्ट्र समिती BRS TS चंद्रशेखर राव यांच्या पक्षावरती. आता समजा उद्या चंद्रशेखर राव यांचा पक्ष त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी म्हणून भाजपची जर तडजोड करणारा असेल आणि तो जर उद्या आपल्यावरती उलटेल किंवा आपली सत्ता गेली, तर मग आपण काय करायचं? कारण की ह्यांना तर काहीच काळजी नाहीये. म्हणून त्या अगतिकतेतून किंवा त्यांनी निवडणूक झाल्याच्या नंतर पहिल्यांदा काय केलं असेल तर अदानी बरोबर ते करार केला, त्यांचा फोटो छापून आला लगेच. म्हणजे इकडं राहुल गांधी यांचे नेते सकाळ दुपार संध्याकाळ ट्रिपलचं इंजेक्शन असावं तसं सकाळ दुपार संध्याकाळ रोज बोंबा मारतायत. कोणाच्या नावानं? अदानी अंबानी, अदानी अंबानी, अदानी अंबानी. आणि त्यांचाच एक मोठा राज्यातला मुख्यमंत्री, इनमीन 3 तर राज्यात त्यांची सरकार आहे. त्याच्यातली मोठी 2च राज्य, हिमाचल तर अतिशय छोटे आहे, कर्नाटक आणि तेलंगणा. इथं 17 खासदार आहेत, तिकडे 28 खासदार आहेत. आणि त्या हिमाचलमध्ये फक्त 4 खासदार आहेत. आकार तुम्हाला कळावा म्हणून मी ते खासदारांची संख्या सांगितली. मग त्या राज्याचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी निवडून आल्याच्यानंतर काय करतो? तर अदानी बरोबर करार करतो त्या राज्यामध्ये गुंतवणूक करावी म्हणून. आणि तुमचा तर नेता सकाळ दुपार संध्याकाळ अदानीच्या नावानं बोंब मारायला लागला. आणि आता तुम्ही कोणाची स्तुती करायला लागलात? तर त्या सोनिया गांधीची, तुमच्या नेतृत्वाची. ह्याच तेलंगणामध्ये ह्याची राजधानी हैदराबाद. PV नरसिंहराव काँग्रेसचे पंतप्रधान राहिलेले एकमेव तेलुगू माणूस जो पंतप्रधान पदावरती पोहोचला. त्याचं एक अस्मिता तेलुगू बिड्डा असं जे म्हणतात, जसं आपण मराठी अस्मिता म्हणतो तसं तेलुगू बिड्डा असं ते म्हणलं जायचं. आणि प्रत्यक्ष तेलुगू अस्मितेला धोका कसा पोहोचला, तिथल्या मुख्यमंत्र्याचा कसा अपमान राजीव गांधींनी तेव्हा केला की त्यांनी ते काय चपला उचलायला लावल्या का, त्यांना काही हे दिलं नाही, त्यांना भेट दिली नाही काहीतरी, किंवा त्यांना त्या विमानतळावरती राजीनामा त्यांचा घेतला, असं काहीतरी ते प्रकरण आहे. तेव्हा ते अपमान, सगळ्यात तेलुगू अपमान कसा आहे म्हणून तेव्हाच्या ह्यांनी त्यांनी पूर्णच्या NT रामाराव यांनी पक्ष स्थापन केला तेलुगू देसम नावानं. काँग्रेसींनी केलेला तेलुगू अस्मितेचा अपमान सहन न होऊन त्यांनी पक्ष स्थापन करून राजकीय दृष्ट्या तेव्हापासून जे चालू आहे ते अजूनही सुधारायला तयार नाही. म्हणजे ज्यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावरती एकेकाळ तुमचं तेलंगणा हे तुमचं फार, म्हणजे आंध्र प्रदेश तेव्हाचा हे तुमचा फार मोठा गड होता, तेव्हा कशाला अगदी आत्ता परत सोनियांच्या राजकारणाचा फार मोठा आधार राजशेखर रेड्डी, जगनमोहनचे वडील यांनी 33 खासदार निवडून आणले होते ह्या एकत्र आंध्र प्रदेशमधून. 42 पैकी 33 खासदार काँग्रेसचे निवडून आलेले होते. आणि त्या जीवावरती तुम्हाला UPAचं सगळं राजकारण केंद्रामध्ये करता आलं. त्या ठिकाणी तुम्ही जर तुमच्याच मुख्यमंत्र्याचा असा अपमान करणार असाल, जुना झाला तसा तो, आणि आता तुमचा मुख्यमंत्री जेव्हा गडगडून अशा पद्धतीचं लोटांगण पायाशी घालतो आहे, याचा एक मेसेज काय जाईल सर्वसामान्य तेलुगू जनतेच्या समोर? किंवा याच PV नरसिंहराव यांची समाधी ज्या ठिकाणी आहे स्मृतीस्थळ हैदराबादला, त्याच्या जवळून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती. राहुल गांधी तिकडे फिरकले नाहीत. मोहब्बत की दुकान म्हणणारे राहुल गांधी त्या PV नरसिंहराव यांच्या स्मृतीस्थळाच्या जवळ त्यांनी सभा घेतली भारत जोडोची, पण ते त्या स्मृतीस्थळावरती गेले नाहीत. त्यांनी PV नरसिंहराव जे काँग्रेसी होते त्यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण केली नाही. इकडं तर मोहब्बत की दुकान आहे. PV नरसिंहराव यांचा देहांत झाल्याच्या नंतर त्यांच्या पार्थिव देहाला काँग्रेसच्या कार्यालयामध्ये प्रवेश पण नाकारलेला होता.
अगदी लहान पोरं भांडणं करतात तसं तिथल्या वॉचमननी गेटची किल्ली स्वतःकडे ठेवली आणि गेट उघडायला पण नकार दिला, कारण की सोनिया गांधींनी सांगितलं होतं गेट उघडायचं नाही म्हणून. त्या आंध्र प्रदेशमधल्या, त्या आता तेलंगणामधला त्यांचा एक मुख्यमंत्री अशा पद्धतीनं काँग्रेस श्रेष्ठींच्या पायावरती लोटांगण घालतो आहे. हा जर संदेश तेलुगू जनतेमध्ये जाणार असेल आणि मग त्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून TRS चंद्रशेखर राव, तेलंगणा राष्ट्र समिती, त्यांचा जो पक्ष होता, म्हणजे तेव्हा NT रामारावनी जे केलं होतं त्याचाच एक वेगळा भाग म्हणून प्रत्यक्ष तेलंगणा कसा वेगळा पाहिजे आहे आंध्र प्रदेशमधून, त्याच्यासाठी जे सगळं तीव्र उग्र असं आंदोलन झालं, मुलांमध्ये आंदोलन झालं, गोळीबार झाला, बळी गेले त्याच्यामध्ये, आणि या सगळ्यातून TRSची सत्ता तेलंगणामध्ये आली. काँग्रेसच्या विरोधामध्ये जे जनमत होतं सगळं हे तिथंच घडलेलं आहे. आता राजकीय दृष्ट्या ते मागे गेले हे ठीक आहे, पण म्हणून बाजूच्या आंध्र प्रदेश सारखंच उद्या त्यांना उपरती झाली, त्यांनी काहीतरी वेगळे राजकीय गणित जमवले, तर उद्या ते सत्तेवर येतील, काँग्रेस बाजूला जातील, काँग्रेसचं काय व्हायचं ते होईल, त्यांना कधी त्याची काळजी नव्हती. पण अशा वेळी रेवंत रेड्डी सारख्यांचं कसं, तेल गेलं तूप गेलं हाती आलं धुपाटणं असं होऊन जाईल ना. न खुदा मिला न विसाले सनम, न इधर के रहे न उधर के हम गालिब म्हणला तसं. तुम्ही तेव्हा भाजपमधून इकडे आला होतात आणि इकडं तुम्हाला इतकं लोटांगण घातलं तरी उद्या तुमचा पक्ष काय आणि कसं वागेल त्याचं नेतृत्व, किंवा उद्या उठून राहुल गांधी प्रत्यक्ष तेलंगणामध्ये निवडणूक आहेत तर जाऊ शकतात परदेशामध्ये, हे त्याचा काहीच भरोसा नाही. रेवंत रेड्डी यांनी ज्या पद्धतीने आपल्या पक्ष नेतृत्वाच्या पायावरती लोटांगण घातलेलं आहे हे लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि लोकशाही तर नंतर विचार करूत आपण. सगळ्यात पहिल्यांदा ज्या तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावरती तेलंगणा वेगळा झाला, ज्या तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावरतीच NT रामाराव यांनी तेलुगू देसम हा पक्ष स्थापन केलेला होता, ज्या तेलंगणाच्या मुद्द्यावरती चंद्रशेखर राव यांनी पक्ष स्थापन करून सत्ता घेतली होती, त्यांच्या हातात परत एकदा रेवंत रेड्डी कोलीत देत आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.